तर नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द व्लॉग. आणि आता दुपारचे वाजले तर 12:15 आणि आम्ही निघालोय पुण्याला, कारण सोन्याची आपली हळद आहे. आज आपल्याला अंजली आहे, साहिल आहे. आता रस्त्यात आपल्याला गोळे भेटणार आहे आणि मग तिथे आता गेल्यावर बघू. काल ब्लॉगमध्ये बोललो आहे मी की बघू आता कसं काय सगळ्यांचा वेळ मॅनेज होतोय. सो तो वेळ मॅनेज झाला तर आता आम्ही सगळे एकत्र भेटणार आहे. आणि येस, आम्ही आता मुंबईमधनं निघालो आहे. तर आता मला वाटतं डायरेक्ट गोव्याला भेटल्यावर आपण आता डायरेक्ट बोलूया, कारण पटापट निघून जरा लेट झालाय. स्वतः पटापट निघतो आणि मग तिथे गेल्यावर आपण बोलूया भाई. अरे मला पण नाही होणार आहे बसायला. भांडण करा, मारामाऱ्या करा. तर भाई आता आलाय आपला मित्र आपल्या बरोबर. हा सिली आहे ना तुमचा इथला? तुमचा सिलिंग. तर भाई आता ह्याला पिक केले. आता नॉन स्टॉप आम्ही डायरेक्ट जाणार कळंबोलीला. पुणे विणे नाही. हिला सारखे काय खाते रे बाहेर? नाश्ता पण नाही केलाय. मग ठीक आहे, आता ही बोलते म्हणून ना. चला. तर भाई आता आम्ही घेतलाय जस्ट एक स्टॉप आणि अचानक मिसळवरनं आहे ना काय बर्गर खायची असली काय माहिती गपरा. तर आता भाई हे सगळे चाललेत यांच्याबरोबर, म्हणजे मी पण चालले बर्गर खायला. मॅकडीचा वडापाव खायला, मॅकडॉलचा वडापाव खायचा आहे ना इथे. मॅकडॉलचा भावा बर्गर किंग नाही. चला जाऊन खाऊया बिया इथला ना. गोळे एक बर्गर आहे नवीन आलाय. नाही मी त्या दिवशीच खाल्ला. कुठला? मुंबई ते मरू दे. हा ये नवीन बर्गर आलाय, असा क्रिस्पी लागतो ना भाई. हा कोरियन बर्गर नाही. काय मागवत त्यांचं यांना माहीत आहे. काय करतोय? ऑर्डर मोर अजून मागव. एवढा पैसा नाही. अरे आता वेळ येणार कसली? पे हिअर आणि चला हे कर ना. टाक गुगल पे काय ते. हॅलो, हां सूरज बोल ना. आता बर्गर खाऊ मस्त. अरे बाहेर कसं जाणार? मग हे घे तुमच्या भाई लिहायचं ना खरेदी. अरे गरम होतं ट्रॅक तुझं इथे. तर मित्रांनो, इथे आपला मित्र राजेश्री लॉटरी खेळतो. नंबर काय? 2689. राजेश्री लॉटरी जॅकपॉट लागायची वाढ होती. 2698 बनतोय. 2698. ओ माय गॉड, व्हेरी क्लोज. 2596 लागेल. किती लागेल? 1000 रुपयाची आहे ना? 600 रुपयाची. एक 600 रुपयाची आणि एक 450 रुपयाची. 2689 ज्याला एवढ्या माहिती डिजिबल झाला आपला. सांगतोय रे एवढ्या या बर्गरच्या पायात. आपलं फोकस कर वरती बघा. नाव सर्विंग 2698. तुला बनतो, तुझी ऑर्डर मोठी आहे. तुम्ही मिल मागवलं ना, जेवण मागवलं. तुझी लॉटरी लागली बा. माझी लॉटरी फॅन्टा नाही पण फेंटा आहे. फेंटा आहे ना, थांब येईल ना. हा आला फेंटा. त्याची लॉटरी लागली. माझी लॉटरी लागली. चला त्याला पैसे द्या. लवला लय जिंकलाय. मग खूप जिंकलाय रे तू. हे थांबतो हे भाई थांब. चल. ती अंजली काय खाऊ देणार नाही ना. आज चल. हा इकडेच खाऊन घ्या तुम्ही. अंजली खाऊन देणार नाही, गॅरंटी आहे मला ती. अरे अंजली आली. अरे यार अंजली आली. पळा. अरे काय हात बिटक्यावरती होते. अबे तुम्ही केकला केली का? हे भाई कधी मिळालं सारखे तुटून पडलेत खायला. माझा बर्गर मिळाला नाही, माझा फोन त्यांच्याकडे राहिला. तुझं काय? याचं काय नाही. ॲज युजल मला मम्मीने सांगितले खाताना जास्त बोलायचं नसतं. तर भाई फायनली आम्ही पोचलोय पुण्यात. त्या दिवशी पण सकाळच्या वेळेला याच रस्त्यावर चालत होतो, तेव्हा गाड्या बिड्या काय नव्हत्या. पण आता
आता झालं आता दुपार आहे ना बाय किती वाजले आता आत्ता वाजले 4:30 4:45 त्या वेळेत आम्ही इथे आता पोचलो आहे. आता जाणार नवरदेवाला भेटणार आपल्या भावाला भेटणार आणि आयुष्यपत बंद झालो हा आणि मग त्यानंतर ठरवणार कुठे जायचं कुठे नाही ते कारण हळदीला आहे अजून वेळ तोपर्यंत काय करायचं आपलं ठरलंय काय बोलतो खरं तर आता निघेल आता जातो तिकडे हळदीचा मंडप बिंडप दाखवतो तुम्हाला चलो भाई किधर ये तो मम्मीला व्हिडिओ मम्मीला मग तो काय बोलला घरी काय मस्त सिस्टम लागली फुल ऑन एकदम राडा होणार आहे आज चला आपल्या कामाला लागू आता चला भाई आता आम्ही आलोय वडापाव खायला हा बोलला वडापाव खाऊन बघ आपल्या मुंबईचा जसा कीर्ती वडापाव आहे तसा इथला हा वडापाव आहे किती आहे रे काय काय वडापाव काय हा वडापाव कसा आहे तर नाही चांगला लागला ये लवकर घे ओबडीने मला बच्चन दिले बोलला काय बोलला माहिती आहे का बोलतो आपला दादरचा कीर्ती कॉलेजचा वडापाव आहे ना तसा हा वडापाव आहे तसा नाही लागला सर मी तिथेच खात असतो बाबा तू मला सांगू दादरचं मला नको सांगू काय होतं रे दादरमध्ये तर आता आम्ही हा वडापाव खाणार आणि लाख भराचं जज करणार बबडीला बबडी घेऊन आला दुकानाला नाही बबडीला काय वडापावचं नाव गार्डन वडापाव खावा रे तू कुठे गेला थांबा काय झालं चटका आई शपथ या करणार पुढे म्हणा सॉरी हा सांग कसे खा लवकर खा मेरे खूप खा तोंडात वर खा लवकर खा ना खा 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 लवकर अरे खा ना खा लवकर खा पटकन सांग खा लवकर खा खा लवकर खा लवकर खा हा पाव पण खा लवकर कसं आहे अरे तोड राहू दे तोड भाजले राहू दे बाबा आधी वडापाव खाता मग सांगतो कसा लागला तर जस्ट वडापाव खाल्ला 6 पैकी 6.5 7 आणि कीर्ती कॉलेज याला 10 पैकी 8 हेल रॉंग कीर्तीचा जरा त्यासारखं आहे सिमिलर टेस्ट नाही बोललो माहोल त्यासारखा चांगलं आहे त्याची आधी अशी खिडकी होती पलटी मारण्याचे 100 मार्क बोलतो माहोल तसा आहे रे मी फक्त कुठे बोलू वडापावची टेस्ट त्याची आपल्या मुंबईला जाऊ दे आता मी सुखाने वडापाव खातो आणि मग नंतर बोलू आणि 1000 वरती किती बोलले ते त्या कमी नाही होणार का थोडे कमी करा 2200 पर्यंत द्या अरे 2200 पर्यंत करा ना यार आम्ही रूम मध्ये राहणार पण फक्त झोपायला येणार 2200 पर्यंत करा थोडं समजा हो करून द्या तर मित्रांनो आता आम्ही रूम बुक केली आणि आता आमच्या रूम मध्ये चाललोय भाई रूमचं हे तर बघा आता काय हे म्हणजे रूम एवढी भारी आहे ना फुल स्पेशियस रूम स्पेशियस रूम माझं आडच घालणार आहे पूर्ण रात्री राहणार आहे आता या रूम मध्ये आता चाललोय आम्ही पाव गोळे वाव आईवीची आठवण आली चप्पल काढा घरी आलो आई कुठे आहे तर दमलोय आता मगापासून इकडे तिकडे फिरतोय त्याला थोडी हळदीला ते मदत करत होतो सो मदत करून झालंय आणि आता आराम करेन थोडा झोपेल आणि मग हळदीला जाईन चला भाई थोडा आराम करेल ए लेन्सकेप कुठे यायची डोळे तर भाई आता आम्ही चालूया हळदीला मस्त आराम बिराम केलाय सरळ तर अरे मला कळलंच नाही ते सरळ तर मस्त आता आम्ही आराम बिराम केलाय आणि आता चाललोय आम्ही हळदीला दालचा आणि काय रे राईस दालचा राईस ते पुण्यातलं फार फेमस आहे तर फार फेमस 14 ते खायला चाललोय सो
आता आम्ही इथून निघालोय. हा नाचणार आहे का? हा भाई आपल्या पोरांचा अजून डान्स बाकी आहे. सो आता ते करेल आणि इथून आता निघतो आणि मग तिथे गेल्यावर बोलू आपण. चूली चूली जॉनी का दिल तुम पे आया चूली तेरे लिए चढ़ जाऊं सूली. तर नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द ब्लॉग. आणि वेलकम टू द ब्लॉग बोलायची गरज नाही. आता रात्रीचे वाजलेत 12:15 आणि हळदी संपली आहे पूर्ण. हे जे काही चेहरे गोरे झालेत बापरे बाप. तर आत्ता मला वाटतं झोपायची वेळ आली आहे. आता आम्ही हॉटेलवर जाणार आणि हा घसा तर पूर्णपणे बसला आहे. सो आता नाही झोपायचा आम्ही प्रयत्न करेन मित्रांनो. सो आता सगळे खूप दिवसांनी एकत्र आहेत आता. तर म्हणजे दररोज असतात पण तरी आज कुठेतरी वेगळ्या सिटीमध्ये आलो आहे. सो आता आम्ही एका रूमवर तिथे जाणार हॉटेलवर आणि तिकडे आता बोलत बसणार. सो बोलता बोलता आता वेगळा जो ब्लॉग करणार आणि पुढचं पुढे बघू. आणि त्यानंतर एडिट करायचं आहे भाई. सर्वात जास्त मला ज्या गोष्टीचं टेन्शन येतं ते म्हणजे एडिट. सो आता एडिट कसं होणार आहे हे ते आपण आता विचार करूया आणि बघूया. सो आता इथून निघतो आणि रूमवर जातो. रूमवर जाऊन फ्रेश बिश होतो आणि मग आपण बोलूया. कायच पिवळा झालो आहे मी बापरे बाप, नुसता पिवळा झालो आहे. चला. सो भाई आत्ता रात्रीचे वाजलेत 2 आणि इथे आम्ही या हॉटेलवर थांबलो आहे. सो आत्ता खूप सारं आम्ही गप्पा मारल्या वगैरे आणि सगळे झोपलेत बाकीचे. सो मी जागा आहे कारण मला माहिती आहे की मला ब्लॉग एडिट करायचं आहे. सो एनी हाव मला जागा राहणं गरजेचं आहे. तर आज दिवसभरात आम्ही सगळे जेव्हा मित्र एकत्र आलो म्हणजे गाडीतनं आम्ही एकत्र आलो तेव्हा फार छान वाटलं आम्हाला की खूप दिवसांनी आम्ही सगळे एकत्र असे कुठेतरी एका लाँग रूटला आलो आणि त्यानंतर फार छान वाटलं. हसत होतो, खेळत होतो, गाणे ऐकत होतो, एकमेकांशी गप्पा मारत होतो. नंतर आम्ही मध्ये थांबलो, एकत्र खाल्लं. तर या सगळ्या गोष्टी चाललेल्या. सो त्यामुळे फार बरं वाटलं मला. आणि मला असं वाटतं की ह्याच सगळ्या गोष्टी असतात की जे आपण आपल्या लाईफमध्ये ज्या मिस. आता ते उघडणार कसं, लॉक केलं ते कसं उघडणार. ह्याने ही ग्लास लॉक केली. तू येडाय काय रे भाई भाई आहे ना, तू ग्लासच लॉक का केला. हे बघा हे असं काहीतरी चाललंय. हे बघा अरे ग्लास का लॉक केला. चला भाई या साईडने उघडला. तर या साईडने ग्लास उघडला. सो मी हे सांगत होतो की आपल्या मित्रांबरोबर ट्रॅव्हल करणं आणि या सगळ्याच गोष्टी आपण नेहमी मिस करत असतो मित्रांनो. सो या सगळ्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. आणि बस मला असं वाटतं एवढंच होतं आजचा. कदाचित ब्लॉग आहे ना फार छोटा असेल, मे बी 5-5.5-6 मिनटाचा असेल जे काय असेल. पण मला वाटतं या 5-5.5-6 मिनटात ना मी फार छान मजा केली. मी फार माझ्या छान मेमरीज बनवल्या आहेत की मला असं वाटतं की उद्या आम्ही सगळे जरी वेगळे झालो त्याच्यावर असं होऊ नये असं. पण जरी आम्ही झालो तर या गोष्टी नेहमी लक्षात राहतील. कारण मला असं वाटतं की नेहमी माणसाने वर्स्ट टू वर्स्ट कंडिशनसाठी रेडी राहावं. उद्या भले माझे 4 मित्र माझ्याशी नाही बोलले पण या मेमरीज आहेत ज्या नेहमी लक्षात राहतील. सो दिस इज वॉट इट इज मित्रांनो. मी बोल ना काय. हां तू बोल ना भाई. अरे आपण सगळे नाही आपण किती भांडलो तरी सगळे बोलू. ते चाललेत आपले सोडून. नाही जे काय असेल की आपले मित्र आणि जे काय सगळ्या गोष्टी असतील सगळ्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा की मेमरीज बनवणं थांब जरा 1 मिनिट. सो मेमरीज बनवणं फार छान. अरे थांबा मेमरीज बनवणं फार महत्त्वाचं असतं आणि त्या मेमरीच्या अशाच बनतात. मित्रांबरोबर बगचोदी करणं, रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत जागणं. असं नाही की 2-3, 3-3 वाजेपर्यंत जागलं पाहिजे. पण जेव्हा घ्यावं तुम्हाला जमते. वैभव हा बघा ग्लास उघडा. ये इथून तिथला कुठला ग्लास उघडतोय. तर असं सगळं आहे आणि दिस इज वॉट इट इज. सो हा इथपर्यंत व्हिडिओ. वी आर फ्रॉम बॉम्बे. जाऊ दे मी कोणाशी बोलते. हा तर हा इथपर्यंत असा व्हिडिओ होता. सो आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि मी आत्ता बसतो एडिटला. बघू आता 2-3 वाजतील किंवा 4 वाजतील. सो त्यानंतर व्हिडिओ अपलोड करेन आणि मग बघू पुढचं पुढे.
सो बस एवढंच होतं. लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. चला.